अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीमय सद्गुरु की जय। स्वामी प्रत्येक जण श्री सद्गुरु स्वामींची भक्ती करत आहे आणि भक्तीचा आनंदही घेत आहे. भक्तीचा आनंद घेऊनही मनात भय का निर्माण होते? आपण प्रत्येकजण भक्ती करतो, श्री स्वामी समर्थांचं चिंतन करतो, तरीसुद्धा एक मनात किंचितसं भय का असतं? आणि सद्गुरू स्वामींचं तर चिंतन वचन एकच सांगतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असे असतानाही मनात भय का उत्पन्न होतं? त्याचे कारण संपूर्ण विश्वास श्री स्वामी सद्गुरूंच्या ठाई आपला असतो का, याचं चिंतन केलं पाहिजे. की पूर्ण विश्वास नाही, ह्याचे लक्षणच भय आहे. स्वामी समर्थ आपल्या जीवनात आहेत, आपल्याबरोबर आहेत, तर भय का? तर भय का? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझे स्वामीच आहेत, अशा भावनेने स्वामी स्मरणात जीवन जगायला शिकले पाहिजे. आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक स्वामींना मानलं पाहिजे, त्याप्रमाणे जगलं पाहिजे. प्रत्येक क्षणाला स्वामींची आठवण आलीच पाहिजे. आवडत्या गोष्टीची आठवण करावी लागत नाही, तर ते आपल्याबरोबर असतेच. मग श्री स्वामी समर्थ आपले आवडते आहेत ना, मग त्यांची आठवण आपल्याबरोबर असलीच पाहिजे. मग आपल्याबरोबर श्री स्वामी समर्थ आहेत, तर भय का आहे? तर भय का आहे ह्याचे चिंतन होणे गरजेचे आहे. गुरुवार करतो, गुरुवारी जातो, पोथी वाचतो, 11 माळा करतो, नाना उपाधी उपद्व्याप आपण करत असतो. का? तर आपल्या प्रत्येकाची इच्छा प्रामाणिक आहे की आपल्याला श्री स्वामी समर्थांचे बनायचे आहे आणि स्वामी माझ्या आयुष्यात कायमी आहे असं प्रत्येकाला वाटत असतं. तरीसुद्धा अशी इच्छा असून सुद्धा प्रामाणिक इच्छा आहे ह्यात वाद नाही, पण प्रामाणिक जीवन नाही हे समजून घेतलं पाहिजे. स्वामींना शोभल असं आपण राहतो का? आपल्या जीवनात स्वामींची सत्ता आहे की मीची सत्ता आहे, ह्याचे चिंतन करणे आवश्यक आहे. जर स्वामींची सत्ता असेल तर आपला स्वभाव स्वामींच्या अधीन स्वामीमय असायला हवा. मीच्या अधीन आहे का स्वामींच्या अधीन आहे, ह्याचे चिंतन करणे गरजेचे आहे. स्वामींची इच्छा आपली इच्छा असेल तर जीवन सहज योग बनेल, पण आपली इच्छा ही स्वामींची इच्छा व्हायला लागली तर अडथळा होईल. कारण स्वामी आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्यरत असतातच, पण प्रत्येकाला आपापल्या स्वभाव धर्मानुसार
अनुभवायला येतात. जो ज्या प्रकारचा चष्मा घालेल त्या प्रकारेच त्याला दुनिया दिसेल. जशी तुमची भावना तसेच आपले प्रत्येकाचे स्वामी असतात. पण खरे स्वामी कोण, खरे स्वामी कसे, याचं चिंतन केलं पाहिजे. अक्कलकोट स्वामी अक्कलकोटमध्ये असताना कसे त्यागमय जीवन जगले, करुणावत्सल जगले, भक्तवत्सल जगले. तरीही हे समजू पाहत नाही आपण की स्वामी त्यागमूर्ती होते. सगळ्यांच्या कल्याणासाठी जगत होते. सगळ्यांचं सुख हेच त्यांचं सुख होतं. मग स्वामींचं जीवन काय प्रेरित करतं आणि आपलं जीवन काय प्रेरित करतं, त्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. स्वामी भक्त म्हणजे काय? जो ज्यात युक्त तो त्याचा भक्त. आपण कशात युक्त आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असतं. आपल्याला ठाऊक असतं की आपण कशात युक्त आहे. जो ज्यात युक्त तो त्याचा भक्त. आपण स्वामी युक्त असेल तर स्वामी भक्तच आहे. आणि स्वामी भक्ताचं लक्षण आनंदीमय मन, त्यागमय जीवन. आपण दररोज जीवन जगताना किती जणांना हसवलं, किती जणांना सुख दिलं, किती जणांचं दुःख समजून घेतलं, ह्याचं चिंतन अवलोकन केलं पाहिजे. आपण मीसाठी जगतो का स्वामीसाठी जगतो, ह्याचं चिंतन केलं पाहिजे. स्वामींच्या स्वभावाशी आपला स्वभाव जुळतो का, ह्याचं सुद्धा चिंतन झालं पाहिजे. कारण शांती पाहिजे असेल तर त्याग, निष्काम कर्माची जरुरी आहे. आणि स्वामींचं जीवन आपल्याला आदर्श जीवन आहे. अक्कलकोटमध्ये 21 वर्ष साधारण वास्तव्य स्वामींनी केलं. पण या 21 वर्षामध्ये स्वामींनी काय काय लीला केला, भक्तांना काय काय त्यात प्रेरित केलं, त्या लीलेतून ह्याचं चिंतन करणं गरजेचं आहे. तारक मंत्र काय सांगतो, अष्टक काय सांगतं, आरती काय सांगते, हे रोज आपण म्हणतो. पण खरंच आपण स्वामी चिंतन करतो का, खरंच ते अभ्यासतो का? जर आपल्याला स्वामी अनुभवायचे असतील तर स्वामींना समजलं पाहिजे. त्यांच्या चरित्रातून, त्यांच्या ग्रंथातून, त्यांच्या विचारातून. दैनंदिन जीवनात आपल्या कितपत स्वामी उतरलेत ह्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यावेळेस आपल्या समस्येचं कारण इतर नसून आपलेच बिखरलेले विचार आहेत, आपली संतुलन नसलेली अवस्था आहे, हे ध्यानात येऊ लागते. आणि जसं ध्यानात येऊ लागते तसं आरती, अष्टक आणि तारक मंत्र समजू लागतो. आणि त्याप्रमाणे आपण जगायचा प्रयत्न करू लागतो. आणि जर आपण जगलो तरच आपल्या जीवनात स्वामींचा आनंद मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.